काल अत्यंत दुःखद घटना सकाळी 9 वाजताच्या दरम्यान बारामती येथे घडली. आपले सर्वांचे लाडके नेते आणि महाराष्ट्राचेच नव्हे तर जे देशाच्या पातळीवर आज आपली एक प्रतिमा त्या ठिकाणी त्यांनी कमी वेळामध्ये तयार करण्याचं काम केलं. असे आपले माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन त्या ठिकाणी झालं. आज या या महाराष्ट्राला ही पोकळी भरून काढणे मला तरी या ठिकाणी असं वाटत नाही की हे शक्य आहे. बऱ्याच काळापासून ते काम करीत होते. वर्धा जिल्ह्यामध्ये त्यांचे बरेच दौरे त्या ठिकाणी झाले. आम्ही सुद्धा त्यांच्या दौऱ्यामध्ये बऱ्याचदा एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यासोबत त्यांना भेटण्याचा योग त्या ठिकाणी आला होता. मागीलच ऑगस्ट महिन्यामध्ये ते वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी येऊन गेले होते आणि त्यांनी त्यावेळेस हिरबूट त्यांच्यासोबत साधण्याचा त्या ठिकाणी योग आला व बऱ्याच त्यांच्या म्हणजे त्यांनी जे पद्धतीने आपल्या कामाचा जो त्यांचा एक धडाका होता आणि त्या पद्धतीने ते काम करत होते. सकाळी त्यांना 6 वाजता उठलंच पाहिजे आणि कामावर त्या ठिकाणी आपण गेलोच पाहिजे. मीटिंगा घेतल्या पाहिजे आणि अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी ते करत होते. एक युवकांना त्यांच्याकडून बऱ्याच प्रेरणा त्या ठिकाणी मिळत होत्या. अशा पद्धतीचा एक नेता या ठिकाणी आपल्यामधून हरपला, याचं दुःख कायम महाराष्ट्राला राहणार आहे आणि आपल्या वर्धा जिल्ह्याला सुद्धा त्यांच्या सहकार क्षेत्रामध्ये बऱ्याच त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी होतं. या माध्यमातून सहकार क्षेत्र मोठं होण्याचं काम सुद्धा त्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या माध्यमातून झालं. आज ही अत्यंत दुःखद घटना त्या ठिकाणी घडली. त्यांच्या पवार कुटुंबियांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी उभा आहे व एक भारतीय जनता युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आम्ही या भारतीय जनता युवा मोर्चातर्फे श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करीत आहे.